दूध दूध कुणी वतलं? आजीने दूध वतलं. तर आजी आलेली आहे आणि आजी बाबा आता असेल तर दूध मिळतं, खाऊ मिळतो, सगळा मिळतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर झालं बघा, आईचा एक गावाचा दौरा झालेला आहे, म्हणजे सगळ्याकडे फिरून आलेली आहे. 2 ते 4 महिन्याला तिला पूर्ण गाव फिरायला पाहिजे, त्याच्याशिवाय ती गप्प बसत नाही. आता बहिणींना भेटल्या, भावांना भेटली, मुलींना भेटली आणि आता माझ्याकडे आले. आता माहिती नाही अजून किती दिवसांनी दौरा बाहेर निघतो काय माहीत नाही. आणि आम्ही पण तिला काहीच म्हणत नाही. तिला जिथं छान वाटेल समाधान तिथं ती जाते आणि परत अजून चांगली माघारी येते. आम्ही एवढंच म्हणतो की जा पण तशीच व्यवस्थित छान माघारी आहे. तर ती हुशार आहे एकदम. हा, माझी आई आहे म्हणल्यावर हुशार आहे. आणि आता तिचा म्हणजे झाले फिरून वगैरे. तर दिवा तर ती कधीच विजू देणार नाही. देवाचं बापरे तीच करते आता. माझ्याकडे देवाचं काम पण नाही आहे. आणि वरती आलेले पाहुणे ज्यांचा की बड्डे आहे आणि वरती ते जेवायला वगैरे वाढतात. मी म्हटलं तुम्हीही जेवा, आजी लोकांनाही जेवायला वाढा. त्यांची काही लोक गेलेले आहेत काहीतरी आणायला, म्हणजे ताठं वगैरे आणायला. मी म्हटलं आजींचे तर ताटं आहेत, पण ते म्हटले आमच्यासाठी काही ताठं आणायचे तर यूज आणि थ्रूचे ताटं घेऊन येतो आम्ही. रोहित बसलेला आहे बाहेर आणि अंधार आहे खूप सारा. इकडचं मी म्हटलं ना, आकडा टाकायला येतात आणि ते खोडीपणा करून जातात. खोडीपणाच झालेला आहे तो, त्यांनी ते तोडून टाकलं. इथं अंधारच असतो खाली. आता लुसूला थोडे वेळेस तिथं ठेवतो, लगेच इकडं घेतो. म्हणून तर इकडची सगळी मी घाण काढून घेतली. हे संध्याकाळी असं दिसत नाही, एकतर अंधार असतो आणि आपल्याला भीतीच वाटते. इकडं तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना की 2-3दा आपल्या इकडं निघालं होतं. मग थोडंसं इचुकिड्याला बघून व्यवस्थित. आणि खूप सारी माणसं आलेली आहेत आपल्याकडे, म्हणजे पाहुणे. त्यांनी पाण्याची बॉटल पण आणलेली होती. जुलीबाई इथं बसलेली आहे. जुलीला म्हटलं वरती जायचं नाही आहे, वरती जेवत आहेत सगळे. तर त्यांना म्हटलं तुम्हीच वाढा जेवायला, सगळं झाल्यावर मला बोलवा. मी जरा घरात आहे आईपाशी. आई आलेली आहे म्हणल्यावर काय आईशी थोड्या गप्पा माराव्या म्हणल्या. कशी बसले सायबीन? हा, मग कोण आहे तू? होय, सायबीन नाही. खुश आहे आता ती फिरून आल्या म्हणून खुश आहे. अगं मला करमतच नाही की 1 महिना 2 महिने झाले की तिकडे जावं वाटतं माझ्या गावाकडं. बरं, फिर अजून 10-5 वर्ष फिरशील पुन्हा. मग काय एका जागेवर बसल्यावर तुला तरी काय फिरणं होणार आहे का म्हणलं, आहे का नाही? तिकडे जावं वाटते भावाकडं. तिकडे मुली आहेत 3 ना बहिणी आहेत, जाऊन येते. काय करावं, मी एकटीच परदेशी इकडे पडलेली आहे. तुला येऊ वाटत नाही. आता माझं सगळं काम सोडून कसं येऊ बरं मी, सांग बरं. तुझी आजी लोक तुझं सगळं मोठं काम आहे बाई. माझं सगळं गणगोत, माझे सगळे मायबाप तेच आहेत की. तू पण आहेस, तुला राग येईल नाही तर. हा, तुला मग ते करते सेवा बाई, आम्हाला नाही घडत तुझ्यासारखं. तुझ्यासारखं मला पण नाही जमत फिरायला. तू किती बघ हे होय. बघा हा पळापळ चालू आहे ह्याची. पाहुण्यांचं सगळं तो बघतो. मी बसलेली इकडं, जरा काल जास्त दगदग झाले म्हणून आज मग मी निवांत बसले इकडं. पाहुणे आणि रोहन आणि रोहित आहे का नाही. चक्रा करावं लागतात, मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात, मागं सगळं काही करावं लागते. तर चला, आईच्या माझ्या गप्पा चालू आहेत. तुमच्या कुटुंबाला तुम्हाला खूप सारे आशीर्वाद आहेत. तुम्हाला उदंड आयुष्य निरोगी लाभो, तुमच्या इच्छा मनोकामना सर्व काही पूर्ण करो, हीच आम्ही चिंतामणीच्या चरणी प्रार्थना करतो. आज तुम्ही इथं आलात, यांना जेवण दिलेलं आहे. आणि ब्रदर म्हणले की मी माझा केक नाही कापणार, ह्या सगळ्या आजींचा वाढदिवस आहे आज, इकडे या माझ्याजवळ. तर चला आजी जावा, व चला आजीला आधी वाढदिवस करावासा वाटतो. हा, चला 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 चला, छानपैकी केक कापा तुम्ही सगळे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आजी, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू डिअर आजी, हॅपी बर्थडे टू यू.
आता जेवायला वाढायला घेऊया. तर खूप छान असा वाढदिवस साजरा झालेला आहे आणि आता जेवण वाढायला सुरुवात करतो कारण थोडासा उशीर झाला आज. तुम्हाला पण हॅपी बर्थडे. मला पण वाढदिवस ना. अरे वाढदिवस आहे दादांचा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. रामकृष्ण हरी. तर आज आपल्या शोध आश्रमामध्ये काही कॉलेजची म्हणजे MIT कॉलेजची मुलं आलेली आहेत आणि थोडासा माझा इंटरव्ह्यू घेणार आहेत कारण आजची पिढी जी आहे युथ पिढी थोडंसं समाजसेवेकडे वळते आणि त्यांच्या काही कॉलेजचं प्रोजेक्ट आहे तर त्या संदर्भात थोडंसं विचारपूस करणार आहेत. तर हे आहेत अरुणाचल प्रदेश, तिकडून आलेले आहेत. खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. नक्की आम्ही तिकडे येऊ पण मी त्यांना मराठीतून बोलते, समजेल का नाही मला नाही माहिती. आणि आपका असं आसाम. तर आज खूप छान ही मुलं म्हणजे काम करतायत आपल्या इकडं MIT कॉलेजला आणि मी आता त्यांच्याशी थोडीशी गप्पा मारणार आहे पण हिंदीमधून बोलणार आहे मी. तो चलिए ये मैंने मराठी में थोड़ा सा बोला है, समझ में आता है आपको? थोड़ा थोड़ा मराठी बात भी थोड़ी थोड़ी सीखो. तर आत्ताच गेले ती मुलं आणि आईची चालली आहे पूजा. आईची आहे एकादस, म्हणजे माझी पण एकादस आहे. तर फराळीचं वगैरे देवाला नैवेद्य दाखवते आई आणि बऱ्यापैकी सगळी कामं उरकलेली आहेत. जुलीला काय झाले माहिती नाही आहे, एवढी लागाळ. काय झालं जुली? कोणी मारलं? भांडणं झाले की ह्या खाटाखाली लपते येऊन. आणि हा तर सकाळी झोपलेला आहे, 1-1:30 वाजले तरी उठायचं काही नाव नाही आहे. काय झालं लुसू? दोघी एका घरात राहतात पण भांडणं करतात. आई आली की रांगोळी वगैरे सगळं होतं, तिनं आली की रांगोळ घालणार म्हणजे घालणार. काय चाललंय? रामकृष्ण हरी. स्वयंपाक वगैरे सगळं झालं, जेवण झालेलं आहे, सगळं काही कामं उरकून घेतलेत. कुंभार मॅडम गेल्यात तिकडं, काय करायल्यात माहित नाही इकडं पाठीमागं. रामकृष्ण हरी आहे. ऐकू येत नाही आपल्या कुंभार मॅडमला, जवळ आल्याशिवाय ऐकू येत नाही. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे असं आहे आमच्या कुंभार मॅडमचं लेट करेंट. लेट रोज देवाचं नाव घ्या. हा, सकाळच्या देवाचं नाव घेतलं सोबतच होतच नाही. नाही. बर, काय काम करायला आता तिकडं? का म्हटलं आम्ही सगळं आवडलं, तेवढं झालं म्हणजे झालं. बरं. आपला पसारा आवडला, काय ठेवलं नाही बघा. छान छान. डोकं विचार जरा. डोकं इचारायचं ना, डोकं. डोकं पाच जोडं झालं ना, मग डोकं इचारायचं, मग निवांत काय काम नाही आपलं, निवांत व्यवस्थित. व्यवस्थित. छान छान. आणि चिमण्यांचा आवाज कसला भारी येतो इकडं, किलबिल किलबिल किलबिल. ते डब्यातले तांदूळ संपले बघ कलावती. होय, मोठ्या दादाला आहे ना सांगायला पाहिजे. हा, बघितलं त्याने? होय. हा, दादाला तांदूळ टाकायला सांगा चिमण्यांना. सांगू ना. सांगा. वारले सुटलेले कपडे फिपडे आज सगळे वाळलेले आहेत. लुसूला जेवण दिलं होतं, जुलीला जेवण दिलं, असं सगळ्याला जेवण द्यावे लागते. तर आता इथे येऊन बसले जुली. काय ग जुले, काय झालं? तिनं कावायला लागली तुला? तुझी मोठी बहीण आहे ते. हा, ऊन पडलं थोडं बी काय गरम झालं, कुठं भांडणं झाली की अशी जीभ काढून जी घरात बसती ती काही खरंच नाहीये. होय का लावती? हा, तुम्ही दोघीच खाली आहे? सगळे वरती आहेत का? बरं ठीक आहे, असू दे. मला गोळ्या द्यायच्या आता, 2 वाजायला लागले, गोळ्या द्यावं लागेल. गुलाबाला खूप छान कळ्या लागल्यात. सोनचाफ्याला पण कळ्या खूप छान लागल्यात. पानं ही जरा जरी खराब झाले ना लगेच हातात येतात पानं अशी. आपल्या दार पुढे हा. चांगलं दिसतं, शिवाला चांगले झाड फुललेलेच असतात, वाळले नाही काय नाही, व्यवस्थित असतात बरोबर. आणि ह्याला बघूनच गार पानं असतात. हा, हिरवेगार पानं असतात म्हणतात आपल्या कुंभार मॅडम. ह्या फुलांना आणि ह्याला बघूनच सकाळी उठलं की प्रसन्न वाटतं. गुलाबाला बघ किती कळ्या लागल्यात, अजून कंटिन्यू गुलाबाला फुलं लागतात. चला येऊ का मग? वरी काय जात नाही मी आता, बघू नंतर. हा ठीक आहे. काय झालं बाईला माझ्या? कशाला घाबरली आहे? हो ग शन्या. हा,